बीएमसी रुग्णालयांमधील नियमित ओपीडी सेवा आजपासून बंद राहणार, तर केईएम, नायर, सायन आणि कुपर रुग्णालयातील निवासी डॉक्टरांचा निर्णय. सीसीएमपी पात्रता असलेल्या बीएचएमएस डॉक्टरांना एमएमसी नोंदणी देण्याच्या प्रस्तावाविरोधात डॉक्टरांचं आंदोलन. नागपुरातील मेयो रुग्णालयातील निवासी डॉक्टरांचा आज संप. नागपुरातील 1500हून अधिक निवासी डॉक्टर संपात सहभागी. निवासी डॉक्टरांच्या या संपामुळे हजारो रुग्णांना मनस्ताप. आपत्कालीन सेवा, अपघात विभागातील सेवा संपावेळी सुरूच राहणार. मोदींचा व्हिडिओ हटवल्याप्रकरणी मेटाचे वरिष्ठ अधिकारी चर्चेसाठी दिल्लीत. पेपरफुटी विरोधातील कारवाईचं आश्वासन देणारा हा व्हिडिओ हटवल्यामुळे केंद्र सरकार नाराज. तांत्रिक चुकीमुळे घटना घडल्याचं मान्य करत मेटानं माफी मागितली आहे. राज्यातील एसआयआर प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी 17 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून 17 ऑगस्टपर्यंत मुदतवाढीला मंजुरी. प्रारूप मतदार यादी 24 ऑगस्टला प्रसिद्ध होणार. महाराष्ट्राची अंतिम मतदार यादी 27 ऑक्टोबरला प्रसिद्ध होणार. देशभरात अनेक वाहनं कोणत्याही थर्ड पार्टी विम्याशिवाय धावत असल्याचं समोर. सुप्रीम कोर्टानं घेतली गंभीर दखल. थर्ड पार्टी विमा काढला नसेल तर संबंधित वाहन चालकाला इंधन नाकारण्यात यावं. या संदर्भात पथदर्शी प्रकल्प राबवण्याचे सुप्रीम कोर्टाचे केंद्र सरकारला आदेश. राज्यात पुढील 3 वर्षांमध्ये 300 किलोमीटर लांबीचं मेट्रोचं रेल्वेचं जाळं उभारण्यात येणार. तर या विविध मेट्रो प्रकल्पांसाठी तब्बल 2,80,755 कोटी रुपयांची गुंतवणूक प्रस्तावित. यामध्ये वडाळा आणि डेपो ते गेटवे ऑफ इंडिया यासह मुंबई विमानतळ ते नवी मुंबई विमानतळ अशा महत्त्वाच्या मेट्रोंचा समावेश. 3 वर्षांच्या LLB अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया आजपासून सुरू. विद्यार्थ्यांना पसंतीचं कॉलेज निवडण्यासाठी 7 ऑगस्टपर्यंत मुदत, तर 11 ऑगस्टला पहिल्या फेरीच्या प्रवेशाची यादी जाहीर होणार. रायगड आणि पुण्याच्या घाटमाथ्याला आज हवामान खात्यानं ऑरेंज अलर्ट जारी केलाय, तर दोन्ही ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय. शिवाय रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक घाटमाथा, सातारा घाटमाथा या ठिकाणीही येलो अलर्ट जारी.